माझा गुरु माझ्या आत्याचा मुलगा आहे का ते पण सांगते. 12वी माझी जेव्हा 12वी झाली, 12वी नंतर माझ्या बहिणीनं कोर्ट मॅरेज केलं घरच्यांना न सांगता. आणि घरच्यांचं असं झालं की तिनं असं केलंय, मग ही पण असंच करणार. मग घरच्यांनी मम्मी बोलली की नाही शिकायचं पुढं. मम्मी बोलली तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा पप्पा बोलतात मुलींना खास करून, तेव्हा सगळ्यात जास्त हर्ट फील होतं. आणि पप्पा पण बोलले ठीक आहे मम्मीचं ऐकून. आणि मग तेव्हा मग 2 दिवस रडणं, फक्त रडून रडून ते झालं. नंतर मग तो तेव्हा बाहेर गेला होता, त्याचे ट्रिप वगैरे तो करतो. नंतर तो आला, मग त्याला सगळं सांगितलं मी असं असं आहे म्हणून. आणि नंतर मग तो घरी आला, घरचं त्याच्या ऐकायचं सगळं. मग तो घरी आला, तो बोलला की की तुम्हाला काय तिचा प्रॉब्लेम आहे, तिने आतापर्यंत काय चूक केली का, मी तिची जबाबदारी घेतो, मी सगळं करतो तिच्यासाठी. जर तुम्हाला नसेल होत तर तिला मी माझ्या घरी घेऊन जातो, तिची आत्या आहे समर्थ तिला सगळं करायला. आणि मी पण आहे. मी काही आता असं नाही आहे की मी कमवत नाही, मी स्वतः पण कमवते, मी तिची सगळी जबाबदारी घेतो. आणि तिने जर काही चुकीचं केलं मग तुम्ही मला बोलायला या. मग तेव्हा घरच्यांना समजावलं, मग त्यानेच माझं ॲडमिशन केलं जो कॉलेजला. नंतर आता इथं पण येताना त्यांनीच आतापर्यंत सगळ्या गोष्टीला फायनान्शियली पण त्याने मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलाय. आणि त्याचं फक्त एवढंच असतं की माझ्या बहिणींना मी नाही शिकवू शकलो, त्याच्या चुलत बहिणी पण त्यांच्याबद्दल पण त्याने स्वप्न बघितलेली, पण गावाकडचं असल्यामुळे त्यांनी लवकर लग्न त्यांचं झालं, असं त्याच्या पण बहिणीचं झालं. आणि नंतर तो बोलला की त्यांनी नाही केलंय, पण मला तुला मोठं होताना बघायचंय, तू स्वतःच्या पायावर उभी राहा, इंडिपेंडेंट बन, एवढंच मला बघायचं असं बोललं तो मला. आणि प्रत्येक गोष्ट सपोर्ट करतो. मी पहिली खूप चिडचिड होते, खूप म्हणजे खूप, जर असं झालं की लगेच चिडायचे. पण तो नंतर माझ्याशी बोलणं बंद केलं, तुझा असा स्वभाव आहे तसा स्वभाव आहे. नंतर त्यानं स्वभाव चेंज केला, मला पूर्ण चेंज केला. आता मी खूप असं शांत झाले, म्हणजे चिडचिड नाही करत एवढी. आणि मग खूप शांत झाले. आणि मग त्यानंच म्हणजे पूर्ण माझ्यात चेंज घडून आणले. आणि आता पण प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतो तो मला. आणि काही जरी झालं, मी चिडते, आतापर्यंत त्यानं कोणाचंच एवढं सहन नाही केलं. म्हणजे खूप असं मी असं चिडचिड केली तरी पण तो सहन करतो. असं नाही की तो मला समजवतो, तो म्हणतो तू बालिश आहेस, अजून असं बालिश आहेस त्यामुळं तू असं करू शकणार, तुला असं मोटिवेट करणारं कोणतरी हवंय. मला त्यावेळी नव्हतं, तुला आता मिळालंय तर तू त्याचा फायदा करून घे. मला एवढं सांगायचं, प्रत्येक वेळी आपल्या लाईफमध्ये फक्त आई बाबाच असं नसतात, की बाकीचे पण गुरु असतात. आणि तो आहे माझा गुरु. आणि माझं एक ठरलंय की जेव्हा पण मला जॉब लागेल तेव्हा माझी पहिली सॅलरी मी त्याला देईन. आणि तोच माझा गुरु आहे, त्यामुळे पहिलं मी त्यालाच मानेन, नंतर मी घरच्यांना देईन. कारण मी आता इथं येते फक्त त्याच्यामुळे. थँक्यू.